नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर आठवड्यातून 4 दिवस व्हिडिओज पब्लिश केले जातात आणि रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो. तर आज आपण इमोशनल डिपेंडन्सी पार्ट 2 हा व्हिडिओ करत आहोत. याच्या आधीचा पार्ट 1 जो आहे इमोशनल डिपेंडन्सीचा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तो बघा, कारण तो बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी हा पार्ट जो आहे तो लिंक करणं सोपं जाईल किंवा त्याची मदत तुम्हाला चांगली व्यवस्थित मिळू शकेल. आपण मागच्या भागात जे बघितलं होतं ते इमोशनल डिपेंडन्सी म्हणजे काय आणि ती हेल्दीकडून अनहेल्दीकडे केव्हा जाते, म्हणजेच ज्या इमोशनल डिपेंडन्सीमधून तुमचं नुकसान होतं किंवा तुम्हाला स्वतःला त्रास होतो, इतरांनाही त्रास होतो, अशी जी अनहेल्दी इमोशनल डिपेंडन्सी आहे, भावनिक परावलंबित्व मराठीतून आपण त्याला म्हणू शकतो, तर ते आपण समजून घेतली होती ती कॉन्सेप्ट काय आहे. आणि आता त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जरुरीपेक्षा जास्त आपण दुसऱ्यावरती भावनिकदृष्ट्या जेव्हा अवलंबून असतो, छोट्या छोट्या गरजांसाठी म्हणा किंवा छोट्या छोट्या प्रॉब्लेम्ससाठी आपण मदतीची धाव घेतो, जराही विचार न करता की आपण स्वतःला सांभाळण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा स्वतःला आधी आपण सपोर्ट कसा करायला पाहिजे ह्याचा विचार न करता आपण प्रत्येक वेळेला मदतीची धाव तर घेतोच आणि त्याच्याच जोडीला ती नाही मिळाली मदत तर मग आपल्या नकारात्मक भावनांना सुरुवात होते. तर मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही किंवा ती मदत मिळाली नाही तर आता मग पुढे काहीच होणार नाही किंवा तो माणूस उपलब्ध नाही आपल्यासाठी, तर मग आता आपलं आयुष्य खूप जास्त प्रॉब्लेम्सनी भरलेलं आहे असं वाटायला लागतं. तेव्हा ती जी इमोशनल डिपेंडन्सी आहे ती अनहेल्दी आहे असं आपण बघितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जर तुम्ही या चॅनलवरती असलेला रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीचा जर व्हिडिओ बघितला नसेल बघितलं तर नक्की बघा. तो पण 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे आणि त्याचे लिंक्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, तर ते आवर्जून बघा. यासाठी बघा की आत्ता जो आपला विषय चालला आहे की भावनिक परावलंबित्व, त्याच्यामागे आपले काही इरॅशनल बिलीफ्स असतात. मी जे इरॅशनल बिलीफ्स RBTच्या व्हिडिओत सांगितले होते त्यातला एक बिलीफ जो आहे आपला तो आहे की अप्रूव्हल, की प्रत्येकाने ना मला अप्रूव्ह करायला हवं आहे, मला ॲप्रिशिएट करायला हवं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी मला कौतुक, प्रेम, सपोर्ट किंवा सगळ्यांनी मला व्हॅलिडेट करायला हवं आहे. ही जी गरज आहे, ही भावनिक गरज कुठेतरी अवास्तव व्हायला लागते आणि असं वाटायला लागतं की सगळ्यांनीच प्रत्येक वेळेलाच मला सपोर्ट करायलाच पाहिजे, माझ्यावर प्रेम करायलाच पाहिजे किंवा माझी बाजू ऐकून घ्यायलाच पाहिजे. तर प्रत्येक वेळेला असं होतं असं नाही. काही वेळेला लोक सपोर्ट करतात, काही वेळेला नाही करत किंवा आयुष्यातली काही माणसं सपोर्ट करतात, काही माणसं सपोर्ट करत नाही. काही माणसाकडून आपल्याला ॲक्सेप्ट केलं जातं, काही माणसांकडून आपल्याला रिजेक्शन मिळतं किंवा ॲक्सेप्ट नाही केलं जात. आणि ही युनिव्हर्सल फॅक्ट आहे, हे वैश्विक सत्य आहे जे सगळ्यांच्याच बाबतीत लागू पडतं. असं कुणीही नाही आहे या जगात की ज्याला 100% प्रेम मिळालं आहे किंवा ज्याला 100% लोकांकडनं ॲक्सेप्टन्स मिळाला आहे किंवा ज्याला कधीच विरोध मिळाला नाही, ज्याला कधीच रिजेक्शन मिळालेलं नाही, असं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे आपण आधी ही फॅक्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. वैचारिक पातळीवर आपला बदल झाला पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. मनामध्ये कायम ही गोष्ट असली पाहिजे की जर अशी काही अवास्तव अपेक्षा माझी असेल की माझ्या माणसाकडून मला प्रत्येक वेळेला सपोर्ट मिळालाच पाहिजे किंवा त्यांच्या गरजा त्यांनी बाजूला ठेवून, त्यांची कामं त्यांनी बाजूला ठेवून मला मदत केलीच पाहिजे आणि ती नाही केली तर याचा अर्थ त्यांच्या आयुष्यात मला काही जागा नाही किंवा त्यांचं माझ्यावर तितकंसं प्रेम राहिलेलं नाही किंवा त्यांना माझ्याबद्दल तितकीशी आपुलकी वाटत नाही आहे किंवा ते मला सोडून जातील ही भीती वाटायला लागते, ज्याला आपण फिअर ऑफ रिजेक्शन म्हणतो. तर अशा पद्धतीचं जे सेल्फ टॉक आहे, नेगेटिव्ह सेल्फ टॉक आहे, जे आपण रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये बघितलं होतं की तो बिलीफ जो आहे ना, त्या बिलीफवरती आपल्याला काम करायचं आहे. तो बिलीफ करेक्ट करायचा आहे की काही लोक ॲक्सेप्ट करतील, काही नाही करणार किंवा काही आपलीच माणसं आहेत जी प्रत्येक वेळेला आपल्याला सपोर्ट करू शकतीलच असं नाही आहे. काही वेळेला ते करतील, काही वेळेला काही कारणास्तव ते करू नाही शकणार. तर नाही जरी करू शकले तरी त्याच्यामुळे आपलं नातं खराब होणार आहे किंवा ती माणसं आपल्याला सोडून जाणार आहेत, हे जे विचार आहेत ते आपल्याला बदलायचे. आपल्याला तिथे त्या माणसांच्या गरजा किंवा त्या माणसांची कामं किंवा त्या इतर त्यांची प्राधान्य
याचाही तिथे विचार करायचा आहे. आणि आपल्याला स्वतःला मुळात आपण आहोत स्वतःसाठी, किंवा स्वतःच्या गरजा आपण स्वतः पूर्ण करू शकतो, आपणही स्वतःला सांभाळू शकतो, हे आपल्याला विचारांमध्ये आपल्या बदल करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण असं सतत स्वतःला सांगायला लागू ना, तेव्हा आपल्यावरचा विश्वास वाढतो की काहीही प्रॉब्लेम आला, काहीही त्रास झाला तरी सगळ्यात आधी मी मला स्वतःला सांभाळणार आहे, मी मला स्वतःला याच्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मग याच्या व्यतिरिक्त मला सपोर्ट मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आधार मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्या आधारावरती मी सर्वस्वी अवलंबून राहणार नाही. म्हणजे तो आधार मला मिळाला नाही तर मग मी कोलॅप्स होणार का, मी कोसळणार का, किंवा मग माझं काहीच होणार नाही का, तर असं नाही. सगळ्यात आधी जबाबदारी माझी स्वतःला सांभाळण्याची, स्वतःला सपोर्ट करण्याची, आणि त्याच्यानंतर जो मिळेल तो सपोर्ट मी आनंदाने त्याचा स्वीकार करेन. असं जर मानसिक पातळीवरती आधी आपण बदल केला, आपल्या बिलीफमध्ये आपण बदल केला, तर तिथे बऱ्यापैकी आपल्याला इमोशनल डिपेंडन्सीमधून बाहेर पडायला मदत होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या गरजा काय आहेत हे आधी ओळखायला शिकलं पाहिजे. आपण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे दुसऱ्यावर अवलंबून राहतोय का, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधी आपण काय करू शकतो, किंवा आपले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आधी आपण काय करू शकतो, याचा अभ्यास, याचा विचार करणं, त्याच्यासाठी थोडा वेळ स्वतःला देणं. की काहीतरी प्रॉब्लेम आला आणि पटकन उठून दुसऱ्याकडे धाव घेतली, किंवा पटकन उठून दुसऱ्यांकडे मदत मागितली, असं करण्याच्या आधी माझ्या पातळीवरती मला काय करता येऊ शकतं, किंवा माझ्या समोर कुठले कुठले पर्याय आहेत ज्याचा मला वापर करता येऊ शकतो, ह्याचा आधी थोडा अभ्यास करावा, त्याच्यासाठी थोडा वेळ द्यावा स्वतःला, जेणेकरून आपला ना स्वतःवरती पण एक विश्वास वाढायला लागतो की हो, माझी पण एक तयारी असू शकते, मलाही काही प्रयत्न करता येऊ शकतात, हा विचार तिथे वाढायला मदत होते. आणि त्याच्यामुळे सुद्धा डिपेंडन्सी कमी व्हायला मदत होते. आपण स्वतःचे काही इंटरेस्ट किंवा ज्या हॉबीज आहेत, काही ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळतो, त्या गोष्टींना स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला समोरचा माणूस असेल तरच मी फिरायला जाणार, समोरचा माणूस असेल तरच मी सायकलिंग करणार, तरच मी स्विमिंगला जाणार, किंवा इतर काहीही असू शकतं. तर असं न करता मला माझ्यासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, जरी मी एकटा किंवा एकटी असेल तरी मला माझ्यासाठी करायचं आहे, असं जेव्हा आपण करू ना, तेव्हा त्याच्यातून सुद्धा पॉझिटिव्ह फिलिंग्सची निर्मिती होते. आपण स्वतःला सपोर्ट करायला शिकतो, स्वतःला आनंद द्यायला शिकतो, आणि डिपेंडन्सी, इमोशनल डिपेंडन्सी तिथे कमी व्हायला मदत मिळते. पुढचा मुद्दा असा आहे की आता जर पार्टनर तुमचा डिपेंडंट असेल तुमच्यावरती इमोशनली खूप जास्त प्रमाणात, आणि तुम्ही त्याला प्रत्येक वेळेला उठसूट मदत करताय किंवा उठसूट आधार देताय, तर तसं न करता तिथे आपण पार्टनरला सांगणं गरजेचं आहे की तू आधी स्वतःला मदत केली पाहिजे. मी आहेच आहे, मी कायम असणार आहे, पण काही वेळेला माझी महत्त्वाची काही कामं असू शकतात, माझ्या स्वतःच्या काही गरजा असू शकतात, आणि त्याच्यासाठी सुद्धा मला वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो, किंवा मला तुलाही वेळ द्यायचा आहे, पण या गोष्टींसाठी सुद्धा मला हा वेळ देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तू स्वतःसाठी प्रयत्न कर, हे गोष्ट सांगणं इथे ह्याच्यामध्ये कुठेही काही चूक नाही आहे, किंवा त्याच्यामध्ये गिल्ट फील करून घेण्यासारखं काहीच नाही आहे. उलट तुम्ही जरुरीपेक्षा जास्त दुसऱ्याला जर मदत करत असाल, सपोर्ट करत असाल, तर त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या गरजा डावलल्या जातात, आणि मग समोरचा माणूस जास्तीत जास्त तुमच्यावरती अवलंबून राहायला लागला की ते त्याच्या मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून उठसूट सपोर्ट करण्यापेक्षा आवश्यक त्या ठिकाणी सपोर्ट करणं, आणि आवश्यक त्या ठिकाणी थांबणं, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता आणखीन एक मुद्दा इथे असा असतो की जो माणूस डिपेंडंट आहे दुसऱ्यावरती, इमोशनली डिपेंडंट आहे, तो कोणत्या कोणत्या वेळेला डिपेंडंट होतो, कोणत्या कोणत्या वेळेला त्याच्या मनात विचार येतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. की बऱ्याचदा असं होतं की काहीतरी चूक झाली, प्रत्येक वेळेला चूक झाली, तर माझी चूक झाली तर मला आता ती कोणीतरी सांगितलं पाहिजे की नाही ठीक आहे, काही हरकत नाही आहे, चूक झाली तरी मी आहे ना, किंवा एक चूक झाली तर काही फरक नाही पडत, असं म्हणणारं कोणीतरी हवं आहे. आणि ते म्हणणारं नसेल तर मग असं वाटायला लागतं नाही माझी खूप मोठी चूक झाली आणि खूप मोठा अपराध मी केलेला आहे, आणि मग सांग ना माझं चुकलं आहे का, सांग ना मी बरोबर आहे ना, हे असं परत विचारलं जातं, आणि ती पण एक तुमची डिपेंडन्सी, इमोशनल डिपेंडन्सी तिथे वाढते, आणि तुमचा कॉन्फिडन्स तिथे कमी होतो, स्व आदर कमी होतो. तर त्या अशा काही प्रसंग असतील तुमचे की ज्याच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मिस्टेक झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेला समोरच्याला विचारायला जाता, प्रत्येक वेळेला चुकीसाठी तुम्ही समर्थन म्हणा किंवा समोरच्याने तुम्हाला अप्रूव्ह करावं, समोरच्याने तुम्हाला आधार द्यावा अशी तुमची अपेक्षा असते,
तर त्या प्रसंगांच्या वेळेला स्वतःला त्याच्या आधीच सांगणं गरजेचं आहे की प्रत्येक वेळेला चूक झाल्यानंतर त्याची अप्रूव्हल मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी माझी चूक मी स्वतः समजून घेईन की का झाली, कशामुळे झाली, किंवा त्याच्यातून काय करायचं आहे मला, अपराधी भावना बाळगण्यापेक्षा की मला काय शिकायचं आहे आणि त्या चुकीला मान्य करून मला त्याच्यावरती मात करून पुढे जाऊन काय चांगले प्रयत्न करायचे हा विचार तिथे करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं की ज्याच्यावरती तुम्ही अवलंबून आहात ती व्यक्ती इतर कोणासोबत वेळ घालवते किंवा इतर काही महत्त्वाची कामं करते, तर तिथे सुद्धा असं वाटायला लागतं की हा माणूस मला सोडून जाईल किंवा त्याला माझ्यापेक्षा इतर व्यक्ती महत्त्वाचे आहेत, ते इतर कामं महत्त्वाची आहेत, मग त्याचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे, मग त्याला माझ्याबद्दल काही वाटतच नाही आहे. मग पुन्हा पुन्हा विचारणं की खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे का, की खरंच तुला माझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे का, किंवा माझं काही चुकलं तर नाही ना, किंवा स्वतःच्या लुक्सबद्दल प्रश्न विचारले जातात की आपण व्यवस्थित दिसतोय ना. तर ह्याच्यातून तुमची इन्सिक्युरिटी, तुमची अँझायटी, तुमची असुरक्षितता, भीती किंवा कुठेतरी आपण त्या नात्यात कम्फर्टेबल नाही आहोत, समोरचा माणसावरती प्रत्येक वेळेला कंट्रोल करणं की तो माझ्यावर प्रेम करतोय की नाही हे वेगवेगळ्या पद्धतीने तपासून बघणं, ह्याच्यासाठी परत त्या माणसावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या नात्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर असे जे प्रसंग आहेत त्याच्यावरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि आवर्जून त्या प्रसंगाच्या आधी मनाची तयारी करून स्वतःला सांगितलं गेलं पाहिजे की आता या प्रसंगामध्ये माझा रिस्पॉन्स मी बदलणार आहे. मी तिथे स्वतःला सांगणार आहे की समोरच्या माणसाला माझ्या व्यतिरिक्त सुद्धा इतर कामं, इतर गोष्टी, इतर आयुष्य त्याचं असू शकतं आहे, त्याचा मी रिस्पेक्ट करून मी स्वतःचा वेळ देईन, समोरच्या माणसाला समोरचा वेळ देईन आणि नात्यामध्ये एक स्पेस, एक अंतर, एक विशिष्ट जागा असणं गरजेचं आहे याचा मी विचार करून ते समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे जेणेकरून आपण एक विशिष्ट डिपेंडन्सीसुद्धा मेंटेन करू शकतो आणि एक स्पेससुद्धा देऊ शकतो नात्यामध्ये एकमेकांना, ज्याच्यामध्ये कुठलाही अतिरिक्त अधिकार गाजवणं समोरच्या माणसावरती होणार नाही आणि आपल्यावरती पर्सनल अटॅक होतोय अशी भावना येणार नाही. तर आजचा जो आपला पार्ट होता ह्याच्यामधून आपण डिपेंडन्सीतून बाहेर कसं पडायचं हा विचार केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी तो शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.